हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समृद्धी किचनमध्ये एकदम चटपटी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने भेंडी बनवणार आहे. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला तुम्ही नवीन असाल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला तुम्ही मिस करू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर हे पहा, मी अर्धा किलो भेंडी घेतलेले आहे. एकदम स्वच्छ करून एकदम बारीक बारीक असं तुकडे केलेले आहेत. मध्यम आकाराचे मी तुकडे ठेवलेले आहेत. तर चला आता आपण चटपटी भेंडी तयार करूया. तर कढई ठेवलेली होती मी गॅसवर गरम करायला. आता एकदम थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल आपण जास्त वापरणार नाही. तर आता आपण ह्या थोड्याशा तेलामध्येच ही भेंडी जी आहे ते छानशी भाजून घेणार आहोत. तर थोडासा कमी गॅस ठेवायचा आहे. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा, नंतर कमी करायचा आणि ही भेंडी जी आहे ती अगोदर आपण भाजून घेणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. अशा चटपटी भेंडीसाठी आपली ही भेंडी जी आहे ती पूर्णपणे भाजून तयार झालेली आहे. तर आता आपण ही भेंडी जी आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. ह्या पद्धतीने जर भेंडी बनवली तर नक्कीच आवडेल. तर चला आता मसाला तयार करू. त्यासाठी मी गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 10 ते 12 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, कमी जास्त. तर चला आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे पहा, अशी पेस्ट बनवणार आहे. आपल्याला जास्त ही बारीक नाही बनवायची. मी याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही आहे. शक्यतो तुम्ही न पाणी वापरताच वाटण्याचा प्रयत्न करा. तर मी थोडीशी जाडसर मिरची ठेवलेली आहे. तर चला मग आता ही मिरची भाजण्यासाठी आपण सुरुवातीला तेल घेणार आहोत. तेल थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे किंवा तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही वापरू शकता. तर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. ते मोहरी छानशी तडतड होत आहे. त्यातच आपण लगेच जिरे घेणार आहे. अर्धा चमचा जिरे घेतल्यानंतर आपण एकदम गावरान ताजा कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला त्यामध्येच आता आपण हिरवी मिरची जे वाटून घेतलेले आहेत ते घेणार आहोत आणि हे जे सारण आहे ते तेलामध्ये आपण छानसं भाजून घेणार आहोत. तर आपल्याला हे जे कढीपत्ता जे आहे ते एकदम ताजा वापरलेला आहे, कारण आपल्या भेंडीला तडका छान बसेल आणि भेंडीसुद्धा आपली चविष्ट होईल. तर चला आता हे सारण जे आहे ते आपलं छानसं भाजत आहे. तर हे सारण जे आहे ते छानसं तेल सोडत आहे, म्हणजे सारण पूर्ण छान भाजलेलं आहे, कारण आपण कच्ची मिरची वापरलेली आहे. तर चला त्यामध्येच आता आपल्याला ही भेंडी जी आहे आपण भाजून घेतलेली ती मिक्स केलेली आहे याच्यामध्ये. तर चला आता याच्यामध्ये लगेच आपण एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. ते हे एक छोटी वाटी अर्धी. आणि आता मी एक छोटी भरून मोठा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा, मी माझ्या चवीनुसार वापरलेलं आहे. तर चला मग आता आपण सुरुवातीला ह्या भेंडीमध्ये मीठ वापरलेलं नाही, कारण पाणी जास्त सुटतं. न मीठ वापरता आपण भेंडी भाजून घेतलेली आहे. तर हे पहा, भेंडी मी एक बघणार आहे कशी झालेली आहे. एकदम छान तडका बसलेला आहे आणि ही भेंडी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. तरीसुद्धा आपण एक अर्धा मिनटं आपण अशीच भेंडी ठेवणार आहे कढईमध्ये. तर चला आता गॅस बंद केलेला आहे मी, कारण भेंडी आपली पूर्णपणे चटपटी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता आपण ही भेंडी जी आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने ही भेंडी तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला भेंडीची रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण भेंडी बनवा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.